लोक बोलत नव्हते, कदाचित घाबरत होते असं आम्हाला वाटत असेल, पण त्यावेळी मी निवडून येणार का नाही मला माहिती नव्हतं, पण मला एक गोष्ट माहिती होती की मी सत्याच्या बाजूनी लढते, मी आदरणीय पवार साहेबांसाठी लढते आणि तुमच्या अधिकारांसाठी लढते. आता काय झालंय तर उन्हाधुणा मी काढत बसणार नाही. पक्ष नेला, चिन्ह नेलं, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं, याच्यात काय नको पडूया आपण. असं म्हणायचं पांडुरंगाची इच्छा होती. माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. पहिल्यांदा जेव्हा पक्ष आणि चिन्ह गेलं तेव्हा मी माझ्या पांडुरंगाला विचारलं की का रे पांडुरंगा, माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, मध्यस्थी नाही कोणी, मी डायरेक्ट माझ्या पांडुरंगाशी बोलते. मी म्हणलं का रे बाबा पांडुरंगा, काय बाबा रे माझं चुकलं की तू पक्ष पण दिला त्यांना, चिन्ह पण सगळं दिलं, असं कसं झालं. पांडुरंग शांतपणे माझी कटकट ऐकत होता. आपला पांडुरंग आपा विटेवर उभा होता. मी आपलं कटकट करत होते, रडत होते, काय काय करत होते, तो शांतपणे वाट बघत होता. आणि नंतर मला वाटलं की आता तर लोकसभा लढायची, काय करावं. तुम्ही कधीतरी माझ्या जागेवर बसून बघा, एकीकडे 80 वर्षाचे वडील लढतायत, दुसरीकडे आणि काहीतरी वेगळं चाललंय, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, काय करू मी आयुष्यात. एक धर्म संकट होतं तेव्हा मी माझ्यासाठी. पण एक गोष्ट मला माहिती होती की बाकी काय येऊ दे, आपण इलेक्शनला अपयश आलं तरी चालेल, पण 80 वर्षाच्या वडिलांची साथ सोडायची नाही, हा निर्णय मी घेतला होता. अरे काय होईल, इलेक्शनला अपयश आलं असतं, दुसरं काय झालं असतं. आणि मी शारदाबाई पवारांची लेक आहे आणि नात आहे. माझ्या आजींनी मला रडायला नाही शिकवलं, लढायला शिकवलेलं आहे. माझ्या आजींनी मला खूप संघर्ष करून माझ्या आजींनी आमचं कुटुंब एकत्र ठेवलं. अहो कोण होते पवार, काट्याच्या वाडीच्या छोटस आमचं घर होतं, त्याच्यात 14 भावंड. बापरे, इथे 2 मुलं झाली की आपण म्हणतो अरे बापरे 2 मुलं.